नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाज सुधारक या व्यक्तिमत्वाविषयी जी चर्चा करणार आहे त्या व्यक्तीचं नाव आहे रघुनाथ धोंडो कर्वे। ठीक आहे, रघुनाथ धोंडो कर्वे ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती हे महर्षी कर्वे यांचे काय आहेत, सुपुत्र आहेत। बरोबर, महर्षी कर्वे यांचे सुपुत्र आहेत महर्षी धोंडो कर्वे। महर्षी धोंडो कर्वे यांचे सुपुत्र आहेत रघुनाथ धोंडो कर्वे यांच्याविषयी आज आपण माहिती बघणार आहे। यांचं महत्त्वाचं योगदान जे आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यानंतर त्यांची काही लिखाणात्मक जी पुस्तकं आहेत ती सुद्धा आपल्याला बघायची आहेत। ठीक आहे, एकदा दोनदा परीक्षेला प्रश्न आलेला आहे, छोटासा टॉपिक आहे, पॉइंट आहे, पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। बघा सुरुवात कशी आहे, तर त्यांचा जन्म 1882 साली झालेला आहे आणि मृत्यू 1953 साली झालेला आहे। बरोबर, 1882 चा मृत्यू आणि 1953 चा 1882 चा जन्म आणि 1953 चा मृत्यू। ठीक आहे, महर्षी कर्वे यांचा काय आहे, मोठा मुलगा। ठीक आहे, हे पण काय आपल्याला आता माहिती झालेलं आहे। त्यानंतर काय आहे, गणित विषयात प्राध्यापक, हे खूप महत्त्वाचं आहे। बरोबर, हे परीक्षेला येऊ शकते की बाबा त्यांनी कशा कोणत्या विषयात ते प्राध्यापक होते, तर गणित या विषयामध्ये प्राध्यापक होते। आता ह्यांचे वडील जे होते म्हणजे महर्षी कर्वे ते पण गणित विषयामध्ये प्राध्यापक होते। बरोबर, फर्ग्युसन कॉलेजला ते शिकवायला होते, तर त्यांचा मुलगा पण काय झाला मग गणित विषयामध्ये प्राध्यापक झालेला आहे। त्यानंतर बघा त्यांनी गंगू गोंडे उर्फ मालती नावाच्या एका मुलीशी विवाह केलेला आहे। बरोबर, त्यांच्या बायकोचं नाव काय आहे, मालती। बरोबर, आणि आता त्याच्यानंतर आता पुढचा पार्ट जो सर्वात महत्त्वाचा आहे, त्यांचं योगदान कशा संदर्भात आहे, तर बघा भारतातील संतती नियमन चळवळीचे त्यांना प्रणेते असं म्हटलेलं जातं। संतती नियमन, बरोबर, संतती नियमन प्रणेतेचे त्यांना जनक असं सुद्धा म्हटलं जातं। संतती नियमनाचा सल्ला देण्यासाठी आणि संतती नियमन करण्यासाठी जी साधनं लागतात त्यांची विक्री करण्यासाठी त्यांनी एक केंद्र चालू केलं होतं। बरोबर, त्या केंद्राचं नाव आहे राईट एजन्सी आणि परीक्षेला प्रश्न आला होता की ते कोठे चालू केलं होतं, तर ते मुंबई या ठिकाणी चालू केलं होतं आणि त्या केंद्राचं नाव काय आहे, तर राईट एजन्सी। त्यांनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन हे एक केंद्र चालू केलं होतं, ज्याच्यामध्ये काय काम केलं जायचं, तर संतती नियमनाचा सल्ला दिला जायचा आणि संतत नियमन करण्यासाठी लागणारी साधन सामुग्री विकली सुद्धा जायची। ठीक आहे, आता बघा संतती नियमन किंवा त्या दृष्टीनेच त्यांचं काम आहे, तर त्यांनी एक समाज स्वास्थ्य नावाचं एक मासिक सुद्धा काढलेलं आपल्याला दिसून येते। कुठलं, समाज स्वास्थ्य। या मासिकामध्ये काय आहे बघा, संतती नियमनाचा विचार त्यांनी मांडलेला दिसून येतोय, कारण ते काय आहेत, चळवळीचे जनकच आहेत, त्याच्यामुळं त्यांनी काय केलाय, विचार मांडलेला आहे। लैंगिक ज्ञानाचा प्रसार बघा इतक्या अगोदरच्या काळामध्ये त्यांनी सुरुवात केली होती। गुप्तरोग प्रतिबंधात्मक उपाय आणि स्त्री पुरुष संबंध हे कसे आहे, तर निकोप असावेत असं त्यांनी समाज स्वास्थ्य मासिकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। बरोबर, समाज स्वास्थ्य मासिक हे त्यांनी काढलं होतं। त्यांचं जर इतर लिखाण सुद्धा बघितलं तर त्या क्षेत्रातच आहे। बघा कसं आहे, संतती नियमन विचार व आचार पहिला लिखाण आहे त्यांचं। त्यानंतर गुप्त रोगापासून बचाव, आधुनिक कामशास्त्र, बरोबर, कामशास्त्र आधुनिक पद्धतीचं त्याच्याविषयी त्यांनी लिखाण केलेलं आहे। त्वचेची निगा, वेश्या व्यवसाय, आधुनिक आहारशास्त्र ह्यावरती सुद्धा ते बोललेले आहेत। क्लैब्य नावाचं एक लिखाण त्यांनी केलेलं आहे। गुरुबाजी नावाचं त्यांचं एक नाटक सुद्धा आहे आणि पॅरिसच्या परी आणि 13 गोष्टी हे सुद्धा त्यांचं लिखाण आहे। इतकं लिखाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। बरोबर, मग ही व्यक्ती रघुनाथ धोंडो कर्वे ही व्यक्ती आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी माहिती झालेली आहे, तर संतती नियमन ह्या गोष्टीविषयी ज्यांनी कार्य खूप अगोदरपासून सुरुवात केलं होतं, त्यामध्ये ही व्यक्ती पहिल्यांदा येते, म्हणूनच त्यांना संतती नियमन चळवळीचे प्रणेते असं सुद्धा म्हटलं जातं। आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न जो ऑलरेडी येऊन गेलाय तो म्हणजे त्यांनी एक केंद्र सुरू केलं होतं संतती नियमनासाठी सल्ला देण्याचा आणि संतती नियमनाची एक साधनं सुद्धा विक्री करण्यासाठी। ते कुठं चालू केलं होतं, तर मुंबई, आणि त्याचं नाव होतं राईट एजन्सी। बरोबर, त्यांची वाईफ मालतीच्या सोबत हे चालू केलं होतं। गणित विषयाचे ते प्राध्यापक होते आणि समाज स्वास्थ्य नावाचं मासिक, आणि ह्या त्यांच्या इतर एवढ्या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे। याच्या बाहेर प्रश्न शक्यतो जाणार नाही, कारण त्या व्यक्तीचं ह्या क्षेत्रातच जास्त योगदान आहे, त्याच्यामुळे आजूबाजूला तिथेच प्रश्न फिरू शकतोय, त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, मग आपल्याला आता हा समाज सुधारक झालेले आहेत आपले, आता पुढच्या समाज सुधारकाच्या वेळेस आपण पुढील चर्चा सुद्धा करूया। ठीक आहे, धन्यवाद।